वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा अंतिम दिवस आहे। कालपर्यंत एबी अर्ज कोणाला मिळणार, कोणता उमेदवार कोणत्या पक्षातून लढणार, कोण कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत कोणतीच माहिती समोर आली नव्हती। पण आज मात्र शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच प्रभागात शक्ती प्रदर्शन करत सकाळपासूनच विविध पक्षातील उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने प्रभाग समिती कार्यालयात दाखल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। 2020 साली कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी वसई विरार शहरात महापालिका निवडणूक पार पडणार आहे। त्यामुळे भाजप, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, मनसे, शिवसेना ठाकरे गट या पक्षाच्या उमेदवारांनी कंबर कसले आहे। तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या उलफेरानंतर शहरात विविध राजकीय गणिते जुळून आले आहेत। त्यामुळे कालपर्यंत कोणत्या पक्षातून कोण निवडणूक लढवणार, कुठल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, युती आघाडीत कोणती जागा कोणत्या पक्षाच्या वाटेला जाणार याबाबतची माहिती गुलदस्त्यात होते। पण आज मंगळवार सकाळी 10 वाजल्यापासूनच वसई विरार महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे। ढोल ताशांचा गजबजाट, जोरदार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यासह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात दाखल होत असल्याचे दिसून येत आहे। अनेक दिग्गज इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट। वसई विरार शहरात महापालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, शिवसेना शिंदे गट यांच्या पक्षात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या दिग्गज नेते व कार्यकर्ते यांनी उमेदवारीसाठी इच्छुक होते। अखेरच्या क्षणी तरी उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती, मात्र अनेकांना उमेदवारीच दिली नसल्याने पक्षातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे। माझं नाव शीला अय्यर आहे। मी 22 वर्षापासून बीजेपीमध्ये काम करत होता आणि जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून, इंडस्ट्रियल सेलचे उपाध्यक्ष म्हणून, सचिव म्हणून सगळ्या पोस्टमध्ये मी होता। आता पण इंडस्ट्रियल सेलमध्ये उपाध्यक्ष म्हणजे कोऑर्डिनेटरचा पोस्ट आहे माझ्याकडे आणि मला इच्छुक फॉर्म भरायला सांगितला पार्टीने। मी भरले, सगळा इंटरव्ह्यूमध्ये पास झाला। अप्रूव्हल झाल्यानंतर 4 दिवस अगोदरपर्यंत माझा तिकीट कन्फर्मच होता। त्या ओपनमध्ये कोणी दुसरा भरला पण नव्हता 26 मधून। तर 4 दिवस अगोदर काय केलं मला माहिती नाही, दुसरा 23 नंबरमधून भरलेला साधनाधुरीला आणून इथे दिले आणि मला तिकीट कट केला। तर त्याच्यामध्ये एवढं वर्ष आपण काम करून पण पब्लिक मला समोरून बोलते की तुम्ही फॉर्म भरा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, म्हणून मी फॉर्म भरायला आले आणि लढणार आहे। मी गेल्या 12 वर्ष 13 वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहे। मी आज पक्षाचा महामंत्री, वसई रोडचा महामंत्री आहे। एक उच्च पदावर मी बसून 12 वर्ष 13 वर्ष काम करत आहे, तरी माझी तिकीट वगळण्यात गेली आणि जो 23मध्ये जो होता त्याला 26मध्ये टाकलं, त्याचा 26मध्ये वोटिंग आय डी बी नाही। तशा लोकांना तर आम्ही कार्यकर्ते जे 12 निष्ठावान कार्यकर्ते तर आम्ही कुठे जाणार। आज उत्तर भारतीय लोकांना इथे सीट नाही दिली गेली आहे, त्याला वगळण्यात गेलं आहे। तो मुख्य प्रवाहामध्ये आमचा वोटर आहे, सगळा मारवाडी समाज आमचा मुख्य वोटरमध्ये वोटर आहे, त्याला वगळण्यात गेलं। आणि मेन कार्यकर्ते आम्ही जे कामं करते 12-13 वर्षापासून, तर आमचा न्याय कुठे? हा एक भारतीय हे कार्यकर्त्याचं निवडणूक आहे ना, मग कार्यकर्ता निवडून म्हणून आमच्यावर अन्याय का? माझ्या इच्छाचं लोकांना काय द्यायचं, माझं असं म्हणणं आहे। धाकधूक तर खूप आहे। 35 वर्षापासून मी महिलांसाठी झटते, महिलांसाठी काम करते। तर मला कुठेतरी असं वाटलेलं की आज यंदा तर माझा खरोखरच मला फॉर्म भरायचा वेळ येणारच आहे आणि सकाळपासून देवाचा प्रार्थना केला, म्हणजे आपले गणपती बाप्पा जे विघ्नहर्ता आहे त्यांचा आशीर्वाद घेतला, साईबाबांचा आशीर्वाद घेऊन मी आज इथे माझा पती व माझे जे सहकारी आहेत जे सतत माझ्यासोबत असतात त्यांच्याबरोबर मी आज इथे फॉर्म भरायला आलेली आहे। एवढ्या वर्ष नंतर फॉर्म काय, कशी भावना काय? मला तर एक्सप्रेस करू शकत नाही, म्हणजे खुशीची आसू, म्हणजे मी सकाळपासून खरं म्हटलं की आनंदाश्रू आहे की 35 वर्षानंतर का होईना पण परमेश्वराने ऐकलं, पार्टीने ऐकलं आणि मला आज स्वीकृत मला फॉर्म भरण्यासाठी हे केलं।